किंवा संगीताचा कुठपर्यंत आपल्याला उपयोग करता येतो. तर तुकाराम महाराजांचा एक साधा अभंग आहे. साधा म्हणजे लिहिताना साधा, लिहिलेला साधा, सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिलेला. पण त्याच्यातले जे भाव आहेत, त्या भावाला कुठला राग पोषक आहे, तर त्या रागाचा आधार घेऊन एक निरूपणाचा अभंग तुम्हाला म्हणून दाखवते. आ, हा राग आहे शिवरंजनी. तर तो निरूपणाच्या पदासाठी का वापरला हे मी तुम्हाला विवेचन करताना सांगते. नाम आठवीता सद्गदित कंठी, नाम आठवीता सद्गदित कंठी, प्रेम वाढे पोटी, प्रेम वाढे पोटी, ऐसे करी नाम आठवीता सद्गदित कंठी, रोमांच जीवन आनंदाश्रुनेत्री, रोमांच जीवन आनंदाश्रुनेत्री, अष्टांग ही गात्री, अष्टांग ही गात्री, प्रेम तुझे नाम आठवीता सद्गदित कंठी, तुका म्हणे दूजे न घडी कल्पांती, न घडी कल्पांती, तुका म्हणे दूजे न घडी कल्पांती, सर्वदा विश्रांती संतापाई नाम आठवीता सद्गदित कंठी, नाम आठवीता, नाम आठवीता, नाम आठवीता. तुकाराम महाराजांचा हा अभंग नामाचं महात्म्य, अनेक अभंगांमध्ये संतांनी नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. पण हा अभंग भगवंताकडे ते मागतायत, याचना करतायत की मला नामाबद्दलचं प्रेम किती उत्कट असावं, किती अत्युच्च पातळीचं असावं, की नाम आठविता सद्गदित कंठी, मला नाम तुझं मुखात आलं, रामकृष्ण हरी हा जो बीजमंत्र आहे तो माझ्या मुखात येताना माझा कंठ सद्गदित होतोय. अंतःकरणात नामाचं प्रेम आहेच, कारण संतांचा विश्वास आहे की प्रत्येकच जीवाचा भगवंताबद्दलचा प्रेम प्रत्येकाच्या जीवात ते आहेच, कारण ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती, किंवा ममैवांशो जीवलोको जीवलोके जीवभूत सनातना, की हा जीव माझा अंश आहे असं भगवान म्हणतात. तर जो अंश आहे, आपण सगळे भगवंताची लेकरं आहोत जे म्हणतात, तर ते स्वाभाविक प्रेम आहे, पण ते प्रेम वाढो, ते कुठेतरी प्रकट अवस्थेला येऊ, ही याचना तुकाराम महाराज करतायत. तुझं नाम घ्यावं आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहावे. अष्टांग ही गात्री प्रेम तुझे, माझ्या गात्रा गात्रातनं तुझं प्रेम, तुझ्या नामाबद्दलचं प्रेम हे असं उफाळून यावं. सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी, गाऊ निशिदिनी नाम तुझे. इतकेच वाजता जप केला किंवा इतकाच वेळ साधना केली आणि बाकी वेळ नाही असं नाही. रात्रंदिन मला दुसरं कसं काही करायची ओढ माझ्या मनात येऊ देऊ नकोस. आणि तुका म्हणे दुजे न घडे कल्पांती, सर्वदा विश्रांती संताबाई. संतांची कृपा मला मिळाली की हा सगळा आनंद, नामाची रुची, नामाचा आनंद मला प्राप्त होईल. आणि सद्गदित कंठ म्हणून शिवरंजनी राग, कुठेतरी त्याला एक कारुण्याची झालर असते, म्हणून संगीताचा उपयोग या मार्गानं कीर्तनातल्या पदांना चाली देताना आपल्याला करता येतो. वा, अवंतिकाताई, आम्ही खरंच अगदी मंत्रमुग्ध झालो होतो सगळेच जण तुमचं हे निरूपण ऐकताना. खरंच खूप छान. आणि नामस्मरणाचं महत्व यातनं श्रोतांपर्यंत आपल्या पोहोचव.
पोचवलंय आपण, की गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की जेथे नाम तेथे माझे प्राण.